अहो मी तर सांगतो कोस्टल रोडचा मुद्दा आज एका वर्तमानपत्रात ते आलंही आहे. या कोस्टल रोडला सगळ्या परवानग्या देवेंद्रजींनी, केंद्र सरकारने, मोदीजींनी दिल्याच. NGTची एक ऑर्डर होते, ज्याला राष्ट्रीय हरित आयोग आपण म्हणतो, तो असा होता की इथे जो निघणार भरावानंतर येणारा जो मोकळा भूखंड आहे तो मोकळाच राहायला पाहिजे, बांधकामाविनाच असला पाहिजे असं हमीपत्र द्या. भराव टाकताना हे हमीपत्र NGTने मागितलं. पाठपुरावा करून विधानसभेत प्रश्न विचारून सुद्धा उद्धवजींची महापालिका, उद्धवजी मुख्यमंत्री, येणारा हा कोस्टल रोडच्या बाजूचा मोकळा भूखंड हा निवासी नाही, अनिवासी नाही, वाणिज्यिक नाही, कुठल्या बांधकामासाठी नाही, कुठल्या व्यावसायिक कामासाठी वापरणार नाही असं हमीपत्र उद्धवजींनी दिलं नाही. कारण काय काय काळभैरव होतं? क्रेडिटची भाषा करता ना. मग हमीपत्र तुम्ही का नव्हतं? तुमच्या मनात काय होतं? तो भूखंड कोणा व्यावसायिकाला द्यायचं होतं का? आज आमचं सरकार आलं, आम्ही त्या ठिकाणी गार्डन्स करतोय, ओपन स्पेस क्रिएट करतो. आणि त्यामुळे आम्हाला शिकवू नये उद्धवजींनी किंवा आदित्यजींनी. प्रत्येक मुद्द्यावर 5 बोटं त्यांच्याकडे येतील.